तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो पहा, आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो आहे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे। हे ऑलरेडी आपण व्हिडिओ काढला होता, तर त्यानंतर आपल्याला डिमांड आली होती की या संदर्भात दुसरी पद भरती निघाली तर कळवा। तर पहा, आता भरती निघालेली आहे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती। ठीक आहे, तर पहा अमरावती या ठिकाणची ही पद भरती आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। या ठिकाणी तुम्हाला शहर समन्वयक या पदाची ही वॅकन्सी आहे, ज्याला म्हणलं जातं सिटी कोऑर्डिनेटर। ही खूप जिल्ह्यानुसार बऱ्याच ठिकाणी ही पोस्टिंग निघाली आहे वॅकन्सी। तर ज्या ज्या ठिकाणी निघालेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण सोडलेला आहे। आता या ठिकाणी अमरावतीचा आहे, तर खूप सारे या ठिकाणी पगार असणारे मानधन या ठिकाणी खूप जास्त असतं। त्यासाठी ज्यांचं कोणचं BSc झालेलं आहे, त्यानंतर BCom झालेलं आहे, त्यानंतर जे प्लेन BSc वगैरे BE झालेले आहेत, BTech झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे। 55 पदे आहेत। तर पहा, चला स्टार्ट करू। शहर समन्वयक सिटी कोऑर्डिनेटर म्हणून ही वॅकन्सी असणार आहे। एकूण पदे या ठिकाणी 55 आहेत। तुम्हाला खूप जास्त पदे आहेत। तर तुम्ही फॉर्म भरणारे इच्छुक कोणते शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे। पहा, तुमचं BE होणं गरजेचं आहे, कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही असू शकता। त्यानंतर BR किंवा B प्लॅनिंग, त्यानंतर BSc कोणतीही शाखा। पहा, BSc कोणतीही शाखामध्ये दिलेली आहे। तर पहा, यामध्ये फॉर्म भरायचा आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की BSc मध्ये बऱ्याच शाखा आहेत। तर पहा, तुम्ही अगोदर याची चौकशी व्यवस्थित करून घ्या। ही BSc प्लेन BSc आहे का, त्यानंतर BSc नर्सिंग आहे, BSc फार्मसी आहे, ह्या सर्व पण BScच आहेत। पण माझ्या मत या ठिकाणी BSc प्लेन वगैरे हे जे आहे त्यांच्यासाठी आहे। तरी पण तुम्ही चौकशी करून फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर पहा, यामध्ये 6 महिन्याचा अनुभव विचारलेला आहे। 6 महिन्याचा अनुभव कामाचा असेल तर नक्की तुम्ही अर्ज करा। जर नसेल तरी पण ट्राय करू शकता। जर जे कोणी भरलं नसेल तर त्यांच्यासाठी पण नंबर लागू शकतो। जर कोणी भरलं नसेल तर जे अनुभव नसणार आहे तर त्यांचा पण चान्स आहे। त्यानंतर पगार हे तुम्हाला 45,000 असणार आहे। पहा, या ठिकाणी दिलेले आहे आणि काम हे 11 महिन्याचं असणार आहे। पहा, 11 महिन्याचं काम दिलेलं आहे, पण तुमचं नंतर परत या ठिकाणी जॉब लागण्याची संधी असू शकते। ठीक आहे, नंतर परत तुम्हाला कामावर घेऊ शकतात। हे तुमच्या पूर्णपणे कामावर अवलंबून आहे वगैरे सर्व गोष्टी। तर महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो, केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे। अर्ज कुठं करायचं आहे तुम्हाला? नगरपालिका प्रशासन विभाग, 2रा मजला, जे माळा म्हटलं जातं, जुनी इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती। तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, हे पॉईंट लक्षात असून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं पॉईंट, 29/7 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। 2 पॉईंट समजले, पगार समजली, ठीक आहे सर्वांना। त्यानंतर पुढं पाहू, काही महत्त्वाचे पॉईंट यामध्ये मेन्शन केले आहेत का। ईमेल अथवा ऑनलाईन प्राप्त झालेला अर्ज स्वीकार करणार नाहीत। सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे, तर ऑनलाईन तुम्ही अर्ज करू नका, ईमेल पण तुम्ही करू नका। स्वतः हा अर्ज माहिती दिलेली आहे, ॲड्रेस, त्या ॲड्रेसवर जायचं आहे। 29 तारखेच्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, 5:15 पर्यंत तुम्ही जाऊन हा फॉर्म भरायचा आहे अगोदरच। ठीक आहे, उशिरा झाला तर फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल, सरळ सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे। लिंक थ्रू पण तुम्ही फॉर्म भरू शकता। ही लिंक आहे, तर ही लिंक जी आहे हे अशी नाही चालणार। त्यासाठी तुम्हाला स्वतः ही PDF घ्यावं लागेल। त्यासाठी तुम्हाला हे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती या वेबसाईटवर जावं लागेल, तेव्हा तुम्हाला ही PDF ची लिंक जी आहे चालेल। ठीक आहे, अर्ज करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकमधील अर्जाचा नमुना जे आहे या ठिकाणी हे दिलेला आहे, तो नमुना घेऊन तुम्ही नमुना वापरण्यात यावा, इतर नमुना ग्राह्य धरण्यात येणार नाही। अर्ज नमुना लिंक, पहा हो नमुना महत्त्वाचा आहे, या नमुन्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। तर परत एकदा आता समजलं नसेल तर शॉर्टमध्ये सांगतो, पहा ही जी वॅकन्सी आहे ही सिटी कोऑर्डिनेटर म्हणून आहे। 45,000 मानधन असणार आहे, या ठिकाणी खूप चांगलं मानधन आहे। 55 पदं आहेत। ज्यांचं एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो, ज्यांचं BE, BR, B प्लॅनिंग, त्यानंतर BSc वगैरे अशा प्रकारची एज्युकेशन झालेलं आहे सायन्समध्ये, तर ते वाले फॉर्म भरू शकतात। तर ॲड्रेस आहे अमरावतीमधला नगरपालिका प्रशासन विभाग, या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, या ठिकाणी तुम्हाला फॉर्मचा पत्ता आहे। या ठिकाणी फॉर्म स्वतः जाऊन भरायचा आहे। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म नसणार आहे। 29 तारखेच्या संध्याकाळी 5:15 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा, हा फॉर्म जे आहे तुम्हाला स्वतः अर्ज लिहून नाही भरायचं आहे। याची एक लिंक आहे जी वेबसाईटवर दिलेली आहे। ही जी लिंक आहे या लिंकवर तुमचा अर्जाचा नमुना अवेलेबल आहे, तर तो प्रिंट करून घ्यायचा आहे किंवा तो अर्जाचा नमुना घ्यायचा आहे, त्या ठिकाणाहून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर अशा प्रकारची ही माहिती होती। जर माहिती आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तर धन्यवाद मित्रांनो।